विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. MPSC राज्यसेवा तयारी या आपल्या सिरीजमधल्या या 5व्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अगदी शून्यातून आपण राज्यसेवेच्या तयारीचा जो काही लेखाजोखा आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आजचा आपला जो विषय आहे तो छोटा सुटसुटीत आहे आणि तो आहे MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचा फॉर्म्युला. तर फॉर्म्युला हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरलेला आहे कारण फॉर्म्युला ही एक निश्चित रचना असते. पाण्याचा कसा फॉर्म्युला आहे H2O, म्हणजे H2O म्हटलं की पाणीच असतं. NaCl म्हटलं की सोडियम क्लोराईड मीठच असतं. फॉर्म्युला बदलत नाही. पण नेमका फॉर्म्युला काय आणि त्या फॉर्म्युल्यामधले जे घटक आहेत ते एकमेकाशी कसे मिसळलेले आहेत हे कळणं फार गरजेचं असतं. तेव्हा राज्यसेवा प्रिलिम्सचा फॉर्म्युला आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता हा फॉर्म्युला म्हणत असताना पहिली बाब येते याच्यामध्ये की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा हेतू काय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की याचा हेतू आहे तुम्हाला मेन्ससाठी क्वालिफाय करणं. म्हणजेच या फॉर्म्युल्यातलं महत्त्वाचं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. प्रिलिम्स ही चाळणी आहे. याच्यामध्ये मी राज्यात टॉपर येण्याची गरज नाही आहे, पण मी या चाळणीतून खाली पडणार नाही याची मी काळजी घेतलेली असायला पाहिजे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण एंटर करूया. पूर्व परीक्षा ही चाळणी आहे असं म्हणत असताना त्यामध्ये 2 पेपर आहेत. एक पहिला ज्याला आपण जनरल स्टडीज असं नाव देतो तो, आणि दुसरा CSAT असं नाव दिलेलं आहे. या फॉर्म्युल्याच्या बाबतीत आयोगाने स्वच्छपणे म्हटलेलं आहे विद्यार्थ्याला हे दोन्ही पेपर देणं बंधनकारक आहे. तुम्ही यापैकी एका जरी पेपरला ॲब्सेंट राहिलात तर तुम्हाला इमिडिएटली डिस्क्वालिफाय केलं जातं. आता हे तर डिस्क्वालिफाय होतंच, पण तुम्ही एका जरी पेपरला ॲब्सेंट राहिलात तरी आपोआप तुमचे मार्क्स एवढे कमी होतात की तुम्ही मार्कानुसार सुद्धा डिस्क्वालिफाय होता. पण ही बाब पक्की लक्षात ठेवा, तुम्हाला दोन्ही पेपरला हजर राहावं लागणार आहे अशी अट आयोगाने घालून दिलेली आहे. दुसरा भाग आहे तो म्हणजे हे जे 2 पेपर दिलेले आहेत या 2 पेपरच्या गुणांचं सूत्र कसं आहे. पहिला पेपर ज्याला आपण GS म्हणतो. आता हे प्रत्येक पेपरचे विषय त्यातले डिटेल्स आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणारच आहोत. आज आपण सूत्राच्या बाबतीत बोलतोय. त्यामध्ये पहिला GS असं म्हणतोय तो 200 गुणांचाच आहे. दुसरा CSAT तोही 200 गुणांचाच आहे. 200 अधिक 200 400. 400 पैकी किती मार्क्स मिळाले यावरून तुम्हाला क्वालिफाय केलं जाईल. म्हणजेच दोन्ही पेपरमध्ये पडणारा प्रत्येक मार्क इक्वली इम्पॉर्टंट आहे. GS असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा 200 गुण जरूर आहेत, पण त्यामध्ये आहेत 100 प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला आहेत 2 गुण. 100 गुणिले 2 बरोबर 200 गुण तिथं आहेत. दुसरा जो पेपर आहे त्यामध्ये आहेत केवळ 80 प्रश्न आणि तिथे प्रत्येक प्रश्नाला आहेत 2.5 म्हणजे 2.5 गुण. हा फरक आहे मित्रांनो. पहिल्या पेपरमधल्या प्रत्येक प्रश्नाचं वेटेज हे 2 मार्कांचं आहे. दुसऱ्या पेपरमधल्या CSAT मधल्या प्रत्येक प्रश्नाचं वेटेज हे 2.5 गुणांचं आहे. आपल्याला याचं भान असावं लागतं. म्हणजेच CSATच्या पेपरमध्ये एक प्रश्न हा GSच्या पेपरपेक्षा जास्त महत्त्वाचा मानता येऊ शकतो. स्कोरिंगचा आपण विचार करायचा असेल तर इथं आपल्या लक्षात येतं CSAT म्हणजेच कॉम्प्रेहेन्शन प्लस मेंटल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत डिसिजन मेकिंग हे पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. याचं वेटेज तुलनेनं जास्त आहे. पहिल्या पेपरमध्ये एका प्रश्नाला 2 गुण आहेत. दुसऱ्या पेपरमध्ये एका प्रश्नाला 2.5 गुण देण्यात आलेले आहेत. पूर्व परीक्षेच्या फॉर्म्युल्यामधला अत्यंत महत्त्वाचा भाग आणि तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग, नकारात्मक गुणपद्धती. आता हे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे नेमकं काय एव्हा तुम्हाला आत्तापर्यंत याबद्दल कल्पना आहेच, पण नेमकं ते वर्क कसं करतं आणि आपण त्याच्यात फसू कुठं शकतो हे कळणं फार गरजेचं आहे. निगेटिव्ह मार्किंगचा अर्थ काय आहे. जर निगेटिव्ह मार्किंग नसेल तर सिनारिओ कसा असतो. मी प्रश्न सोडवला आणि तो सोडवल्यानंतर 2 शक्यता आहेत, माझा बरोबर आला किंवा चुकला. निगेटिव्ह मार्किंग नसेल तर बरोबर आला तर जेवढे गुण आहेत तेवढे मिळतील, चुकला तर मला 0 गुण मिळतील, आणि मी सोडवलाच नाही तरी मला 0 गुण मिळतील.
म्हणजे इथं दोनच शक्यता आहेत. माझं उत्तर बरोबर आलं तर मला त्या प्रश्नाचे जे काही गुण आहेत ते मिळायला हवेत, किंवा चुकला तरी 0 आणि मी अटेम्प्ट नाही केला तरी 0. मग इथं काय होऊ शकतं, विद्यार्थी सगळेच अटेम्प्ट करतात का, आलाच बरोबर तर ठीक आहे. याला सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की ज्या प्रश्नांची तयारी झालेली नाही आहे ते पण अटेम्प्ट करणे. ग्रामीण भागात तुमच्याकडे याला खूप सारे शब्द आहेत, अंधारात गोळी झाडणे, तुक्का मारणे वगैरे वगैरे. निगेटिव्ह मार्किंगमध्ये अंधारात गोळी झाडणे आणि तुक्का मारणे यामध्ये धोका आहे. काय धोका आहे, निगेटिव्ह मार्किंगमध्ये सिनारिओ वेगळा आहे. एक समजून घ्या, तुम्ही प्रश्न अटेम्प्ट नाही केला तर 0 गुण मिळणार आहेत तुम्हाला. प्रश्न अटेम्प्ट केला तर आता 2 शक्यता आहेत. एक, तुमचं उत्तर बरोबर आलं तर त्या प्रश्नाचे जेवढे गुण आहेत तेवढे तुम्हाला मिळणार आहेत, आणि 2, तुमचं जर उत्तर चुकलं तर तुम्हाला मिळालेल्या एकूण गुणामधून काही गुण वजा होणार आहेत. राज्यसेवा, MPSC राज्यसेवा प्रिलिम्समध्ये ही निगेटिव्ह मार्किंग 1/3 एवढी आहे. 1/3 म्हणजे बरोबर आल्यानंतर जेवढे गुण दिले जाणार आहेत त्याच्या 1/3 गुण जर चुकलं तर वजा केले जाणार आहेत. म्हणजे काय, GSचा जो पहिला पेपर आहे त्यामध्ये तुम्ही प्रश्न अटेम्प्ट केला आणि बरोबर आला तर 2 गुण मिळतील, चुकला तर 2/3 म्हणजे बघा 2च्या 1/3 एवढे गुण म्हणजे 0.66 एवढे गुण तुमचे मायनस होतील. याचा दुसरा अर्थ काय, माझे 3 प्रश्न जर चुकले तर एक प्रश्न जो बरोबर आला होता तेवढे गुण माझे वाया गेले. म्हणजे 0.66 असं 3 वेळा केलं की माझे 2 गुण जे ॲक्च्युअली बरोबरमध्ये आलेले होते ते वाया गेलेले आहेत. सीसॅटचा जो पेपर आहे त्या सीसॅटच्या पेपरमध्ये 2.5 गुणांना एक प्रश्न आहे, म्हणजे बरोबर आला तर 2.5 गुण, चुकला तर 2.5/3 म्हणजे इथं 0.83 एवढे गुण माझे जाणार आहेत. म्हणजे त्याचं वेटेज हे मिळताना जेवढं जास्त आहे तेवढं तुमचे गुण वजा करताना सुद्धा जास्त आहे. म्हणजेच सीसॅटचा पेपर वजनदार आहे असं आपण म्हणू शकतो. इथं आता आपल्याला निगेटिव्ह मार्किंगच्या बाबतीमध्ये एक भाग समजून घ्यायला हवा, तो म्हणजे सीसॅटच्या पेपरमध्ये सगळ्या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सीसॅटमध्ये जे 80 प्रश्न आहेत त्यापैकी 5 प्रश्न शेवटचे शक्यतो 76 ते 80 हे डिसिजन मेकिंगवर असतात, त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजे तुम्ही सोडवला आणि जर तुमचं ते उत्तर बरोबर नाही आलं तर इथं मार्क वजा होत नाहीत. पण इथं खऱ्या अर्थानं ते बरोबर येणं असं नाही आहे. त्यामध्ये ग्रेडिंग सिस्टम आहे, म्हणजे 2.5 गुण दिले जातील, 1.5 गुण दिले जातील, अर्धा गुण दिला जाईल, 0 गुण दिला जाईल, अशा पद्धतीनं. निगेटिव्ह मार्किंगचं इम्प्लिकेशन काय आहे मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंगचा अर्थच असा आहे जे तुम्हाला हमखास बरोबर आहे ते अटेम्प्ट करा, और अभ्यास असा करा की तुमचा हमखास बरोबरच यायला पाहिजे. अंदाजावर आधारित मी उत्तर दिलेलं आहे आणि ते माझं जर चुकलं तर निगेटिव्ह मार्किंगमुळे माझे बरेच गुण मायनस होऊ शकतात. एक सिंपल एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. मी GSच्या बाबतीमधलं सिंपल एक्झाम्पल घेतो. आता 100 प्रश्न आहेत, 2 गुण आहेत, प्रत्येक प्रश्नाला 200 मिळणार आहेत. इथं एक कॅन्डिडेट आपण असा विचारामध्ये घेऊया की ज्याला ॲक्च्युली एक 60 प्रश्न बरोबर येणार आहेत, म्हणजे 60 गुणिले 2 बरोबर 120 एवढे गुण त्याला मिळायला पाहिजेत. पण या विद्यार्थ्याला वाटलं की 60च कशाला फक्त अटेम्प्ट करायचे, इतर सगळेजण म्हणतात की अटेम्प्ट खूप जास्त करायला पाहिजेत. मग या विद्यार्थ्यांनी बाकीच्या प्रश्नांमध्ये खात्री नसताना सुद्धा अटेम्प्ट केले आणि त्याचा अटेम्प्ट रेट अगदी 95 पर्यंत गेलाय असं आपण म्हणूया. की 5 प्रश्न मला माहीतच नाही, जमणारच नाही असं वाटतंय म्हणून सोडले, अन्यथा तेही सोडवले असते. 35 वरचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये असं मान्य करू आपण की 5 आले बरोबर, ठीक आहे, 5 आपले बरोबर आले. आता हे जे काही 5 प्रश्न बरोबर आलेले आहेत त्याचे गुण किती मिळणार आहेत, 10. 35 मधले 30 चुकलेत. आता 30 प्रश्नांचे गुण वजा किती होणार, 30 प्रश्न गुणिले 0.66, और मी असं म्हणू शकतो की 30 म्हणजे माझे 10 प्रश्नांचे एवढे मार्क्स माझे वजा होणार, म्हणजे 20 मार्क माझे वजा होणार आहेत. मला मिळाले 10 म्हणजे आधीचे 60 प्रश्नानुसार 120, हे 5 तुक्क्यामधले लागले माझे 5, याचे 10 गुण 130 असं मी म्हणतोय. 10 मला मिळाले, वाढले, पण माझे वजा किती झाले, 20. म्हणजे मी आलो 110 वर, 130 वरून 110 वर. मी जर का हा
वेडेपणा केला नसता तर मी 120 वरच राहिलो असतो. असंख्य विद्यार्थी असे असतात मित्रांनो की तयारी झाली नसताना केवळ अटेम्प्ट रेट वाढवायचा आहे म्हणून केवळ अतिरिक्त प्रश्न सॉल्व्ह करत राहतात. अटेम्प्ट करण्याला माझा विरोध नाही आहे, अटेम्प्ट रेट चांगलाच असला पाहिजे. अगदी 40च सोडवून तुम्ही पास नाही होऊ शकत, पण माझं म्हणणं असं आहे जे हातचं आहे त्यातून जे माझं चुकणार आहे ते वजा जाता कामा नये. मी मेहनतीनं कष्टानं मिळवलेले जे मार्क्स असतील ते केवळ मला जे येत नव्हते त्याच्या अंधारात गोळ्या मारण्यामुळे ते मार्क्स माझे वजा होता कामा नये. हे निगेटिव्ह मार्किंगचं इम्प्लिकेशन पहिल्यापासून डोक्यात असायला पाहिजे, कारण माझं अभ्यासाचं जे संपूर्ण धोरण आहे ते त्यानुसारच मला आखावं लागतं. पूर्वपरीक्षेचा जो फॉर्म्युला आहे त्यामधला दुसरा न दिसणारा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तो काय आहे? पहिल्या पेपरमध्ये मला 100 प्रश्न आहेत, दुसऱ्या पेपरमध्ये 80 प्रश्न आहेत. मला प्रत्येक पेपरसाठी 120 मिनिटांचाच वेळ दिला जाणार आहे. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये 100 प्रश्नाला 120 मिनिटं, म्हणजेच एका प्रश्नासाठी मला 1.2 मिनिट म्हणजेच 72 सेकंद एवढा वेळ मिळणार आहे. या 72 सेकंदामध्ये प्रश्न वाचायचा, समजून घ्यायचा, सोडवायचा, त्याचं उत्तर मार्किंग करायचं, हे सगळं करायचं आहे. तुम्ही फक्त प्रश्न वाचायचा जरी विचार केला तरी अख्खी प्रश्नपत्रिका वाचायचा विचार केला तरी प्रत्येक प्रश्न वाचायलाच तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ लागतो. आता सिंगल लाईनर असेल तेवढा लागणार नाही, पण तो वाचून समजून घेऊन मग त्याचं उत्तर डिराईव्ह करायचं आहे. आता सीसॅटचा जो पेपर आहे त्यामध्ये 80च प्रश्न आहेत आणि या प्रत्येक प्रश्नासाठी मला किती वेळ मिळणार आहे? 80 प्रश्न 120 मिनिट म्हणजे मला 1.5 मिनिटाचा 90 सेकंदाचा कालावधी मला मिळणार आहे. आपल्याला फार आनंद होतो. म्हणजे काय? सीसॅट निवांत सॉल्व्ह करता येईल. मित्रांनो तसं नाहीये. पुढे आपण जेव्हा यातल्या प्रश्नांचं स्वरूप बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पण इथं जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, सीसॅटमध्ये नुसते प्रश्न वाचायचे नाही आहेत, तर 50 प्रश्न कॉम्प्रिहेन्शनवरचे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 परिच्छेद वाचायचे आहेत. म्हणजे परिच्छेद वाचायचा वेळ पूर्ण वेगळाच आहे आणि नंतर त्याच्यावरचे प्रश्न वाचायचे आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 90 सेकंद हा जो काही आपल्याला जास्त वेळ वाटतो तो खरं तर नाही आहे जास्त. ॲक्च्युली पॅरेग्राफ वाचायला आपला बराचसाच वेळ निघून जातो. प्रश्न वाचल्यानंतर पुन्हा पॅरेग्राफ वाचावा लागतो आणि त्यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी हाताशी आलेला वेळ फार कमी असतो. हे जे गणित आहे ते त्या 2 तासाचं गणित आहे. म्हणजेच त्या 2 तासामध्ये पहिल्या पेपरमध्ये जर का साधारण माझा 1 मिनिटामध्ये एक प्रश्न मी अटेम्प्ट नाही केला तो गेला असं समजायचं, नंतर तो माझ्या हाताला लागत नाही. दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा अक्षरशः पॅरेग्राफ वाचून झाल्यानंतर 1.5 मिनिटामध्ये माझा एक प्रश्न अटेम्प्ट नाही झाला तर तो माझ्या हातनं गेला असं समजायचं, कारण वेळ काही कोणासाठी थांबणार नाही आणि जसजसं आपण पुढे जाऊ तसं प्रेशर बिल्टअप होत जातं. तेव्हा मित्रांनो हे सूत्र समजून घेताना पक्क लक्षात ठेवा, मला मर्यादित वेळेमध्ये म्हणजेच 1 मिनिटात GS मधला प्रश्न सुटला पाहिजे आणि सीसॅटमध्ये माझा प्रश्न विशेषतः कॉम्प्रिहेन्शन मधले प्रश्न पॅरेग्राफ वाचून त्याच्यावर आधारित प्रश्न 1.5 मिनिटामध्ये, कारण 1.5 मिनिट हा माझा दिलेला आहे त्यातला अर्धा वेळ म्हणजेच 1.5 मिनिट हा वेळ माझा पॅरेग्राफ वाचण्यात पर प्रश्नाचा निघून जाणार आहे. हे मला पहिल्यापासून जर का ज्ञात असेल तर या सूत्रामधले रेणू भरायचे कसे, अणू भरायचे कसे आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये बसून यशस्वी कसं व्हायचं हे मला पटकन लक्षात येऊ शकतं. तेव्हा आत्ता आपण पूर्वपरीक्षेच्या फॉर्म्युल्याविषयी जी चर्चा केलेली आहे त्याच्यावर विचार करा. नवखे असाल नीट समजून घ्या. आधीपासून तयारी केली असेल आणि यातले काही मुद्दे दुर्लक्षित झाले असतील तर पुन्हा त्याची उजळणी करा, कारण पूर्वपरीक्षा जरी क्वालिफाईंग असली तरी रेसची सुरुवात आहे आणि तुम्ही याच्यामध्ये डिस्क्वालिफाय झाला तर रेसमधून तुम्ही ताबडतोब बाहेर पडणार आहात. ते घडू नये याच्यासाठी हे समजून घ्या आणि तयारी करत राहा. यशासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.